श्री गुरुदेव दत्त. तुमच्या मनात एक काही प्रश्न उद्भवतात का, की या माझ्या घरावरती, माझ्यावरती, माझ्या कुटुंबियावरती कोणी काही करणी बाधा केले, जादूचे प्रयोग केले, तंत्र विद्या केली, कुठल्या देवतेकरवी काही केलंय, किंवा कोणी असं काही ऐकण्यात तुमच्या आलंय किंवा तुमच्या पाहण्यात आलंय, किंवा कोणीतरी तुम्हाला असं सांगितलंय की तुमच्या देव बांधून ठेवले है ना, तुमच्या अमक्या देवतेची अवकृपा आहे, देवाचा कोप झालाय. तर ह्या सर्वावर एक रामबाण इलाज आहे. तो म्हणजे टेंबेस्वामी महाराज, भगवान दत्तात्रयांनी त्यांना दिलेला एक अमोघ असा मंत्र. तो दत्तपुराणात पण आहे, आणि दत्तस्तवन म्हणून जे टेंबेस्वामी महाराजांनी स्तोत्र केलंय ते आपण मागे पाहिलंय. त्यातलाच एक हा मंत्र आहे. वैद्यादी कृत मंत्रादी प्रयोगा यस्य कीर्तनात नश्यन्ति देव बाधाश्च दत्तात्रेय नमामितम. हा मंत्र आहे, ह्याचा अर्थच असा आहे की वैर्यादी कृत मंत्रादी, वैर्य भावानी निर्माण केलेली कुठलीही तांत्रिक विधी, विधान, क्रिया, मंत्र हे जर काही केलं असेल तर ते निष्फळ होतं. या मंत्रांनी त्याची ताकद चालत नाही. कुठल्या देवतेचा प्रकोप झाला असेल तर तोही शमन करायची या मंत्रात ताकद आहे. त्याच्यात भगवान दत्तात्रयांचं स्मरण केलेलं आहे की या सर्वांचं शमन करणारे अशा दत्तात्रेय भगवान तुम्हाला मी नमस्कार करतो. वैर्यादी कृत मंत्रादी प्रयोगा यस्य कीर्तनात नश्यन्ति देव बाधाश्च, देवता बाधा सुद्धा ह्या सुद्धा राहत नाही. कोण तर भगवान दत्तात्रेय ते करतात, तर त्यांना मी नमस्कार करतो, असा याचा साधा सरळ अर्थ आहे. आता हा कसा करायचा, तर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे देवाजवळ, आणि एक माळ ह्याचा किमान जप करायचा आहे दररोज. असं सलग 42 दिवस करा. मी एक मंडल झालं, त्या 42 दिवसात तो सिद्ध होतो. जर का जास्त तीव्र त्रास होत असतील, काही बाधा होत असेल, असं जर का वाटत असेल नाही, तसे अनुभव प्रत्यय तुम्हाला येत असतील, तर 11 माळा रोज याप्रमाणे ते मंडल करायचे की तो सिद्ध झाला. त्याच्यानंतर जेव्हा केव्हा कधी 42 दिवसानंतर तुम्हाला भीती वाटायला लागेल किंवा त्याच्या आधीही, हा मंत्र सतत मनातल्या मनात म्हणायला सुरुवात करायची. एखाद्या माणसाला त्रास असेल, घरातला एखादा माणूस चिडचिड करत असेल, आजारपण आलं असेल, त्याला संकट उद्भवली असतील, तर हा मंत्र भस्म किंवा अंगारा हाताच्या चिमटीत घ्यायचा आणि तो 27 वेळा म्हणून अभिमंत्रित करायचा, आणि ते भस्म त्याच्या कपाळाला लावा आणि त्याला दिगंबरा म्हण असं सांगा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 10 मिनिटात काय फरक पडतो तो तुम्हीच अनुभवा. माझे व्हिडिओ हे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ते फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणखी नवीन कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तरी ते सांगा. आता टेंबेस्वामी महाराजांनी हे अफाट आणि आघात असं करून ठेवलेलं आहे वाङ्मय, ते सगळं मंत्र स्वरूपच आहे. तर ते प्रत्येक अक्षर हे मंत्रागणिक काम करतं. त्यांचा कुठलाही श्लोक निष्फळ होत नाही, निरर्थक जात नाही. आजपर्यंत मी दिलेल्या उपायावरनं आणि गेल्या माझ्या वयाच्या 25 वर्षाच्या अनुभवांती सिद्ध झालेलं हे आहे. तुम्ही हा करा आणि याचा लाभ घ्या. बाकी काही कुठल्या कथांवर विश्वास ठेवू नका. सध्या सगळा हा व्यापार करून टाकलाय आणि बाजार झालाय. तर दत्तप्रभूंचं नामस्मरण करा आणि आनंदाने राहा. भेटूया उद्याच्या भागात. श्री गुरुदेव दत्त.